आमच्या घरी. देवा तुझ्याच साठी उघडून दार, वाट पाहून झाली फार. चिंता हरून देवा थकलास नार, दे माझ्या खांद्यावर भार. थोडा इथं टेकून जा, घास खाऊन माझ्या हातातला. गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो. देवा तुझा कुणीला करतोय चाल, तुझा आधार हाय पार पार. गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 अरे वा, आलात का सगळे? जोशी कुटुंबियांतर्फे मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हा सर्वांना ऐकायला नीट येत आहे ना? आणि हे डेकोरेशन वगैरे व्यवस्थित दिसतंय ना? अगरबत्तीचा सुगंध कसा आहे? छान ना? वा, यावरून माझ्या एक लक्षात आलं की तुमचे डोळे, कान, नाक एकदम व्यवस्थित आहेत. मग आता नीट ऐका. तुम्ही आज आमच्या इथे आलाच आहात तर बाप्पाकडून तुम्हाला एक स्पेशल आशीर्वाद मिळणार आहे. तो म्हणजे अमरत्वाचा आशीर्वाद. अहो खरंच, आजपासून तुम्ही अमर होणार आहात. कसं सांगतो, त्याआधी हे ऐका. काय, गेल्या महिन्यात मी भायखळा स्टेशनवर पुस्तक वाचत बसलो होतो. पु ल देशपांडे यांचं पुस्तक. म्हणजे हसून हसून पोट दुखू लागलं. इतक्यात माझ्या बाजूला बसलेल्या माणसाने मला विचारलं, तुमचं झाल्यावर मला द्याल? मी म्हटलं, हे पुस्तक? तो म्हणाला, नाही, तुमचे डोळे. मी त्याच्याकडे पाहिलं तर माझ्या बाजूला बसलेली ती व्यक्ती अंध होती. मी काही मिनिट तिथे स्तब्ध बसलो. मग तिथून तडकन उठलो आणि जवळच्या जे इस्पितळात जाऊन नेत्रदान करून आलो. तिथे डॉक्टरांशी बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की फक्त नेत्रच नाही तर मी माझे बरेचसे अवयव दान करू शकतो. माझे डोळे, हृदय, त्वचा, किडनी असं बरंच काही मी दान करू शकतो आणि माझ्या एकामुळे 8 जणांचे प्राण वाचवू शकतो. म्हणजेच मी अवयव दान करून अमर होऊ शकतो. मरावे परी अवयव रूपी उरावे. आपण अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान करतोच, त्याचप्रमाणे आपण अवयवदानही करायला हवं. आणि तसं केलं तर आपलं हृदय कोणाच्या तरी शरीरात धडधडेल. आपल्या त्वचेमुळे कोणीतरी पुन्हा सुंदर दिसू लागेल. आपल्या डोळ्यांनी कोणीतरी सुंदर जग बघेल. आपल्या समाजातनं अवयवदानाबद्दल बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत.
पण मी तुम्हाला हे श्रद्धेने सांगतोय. अहो, आपल्या बाप्पाचंच सांगणं आहे हे. कारण अवयवदानाची सुरुवात ही खरं तर आपल्या लाडक्या बाप्पामुळेच नाही का झाली. गणपती म्हणजेच गजराज, गजराजाचं मूक असलेला आपला बाप्पा म्हणजेच अवयवदानाचं एक मूर्तिमंत उदाहरण. म्हणून सांगतोय, अवयव दान करा. बोला गणपती बाप्पा मोरया. मन पावन हो गंगा में डूबना है, मन रावण जो लहरों में तुम बहाए. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे. मंगलकारी जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू मंगलकारी जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू आरंभ तू विशेष, तूच मुचा श्री गणेश. तू आरंभ तू विशेष, तूच मुचा श्री गणेश. सद्बुद्धी आम्हारे. बहरून गेले मन आनंदाने क्षण, बाप्पा तुझा नमान. आम्हावर असू दे देवा तुझीच छाया, तुझी माया बरसू दे. माझा लाखात तू जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
अहमदाबाद विमान दुर्घटना 12 जून 2025 रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे जाणारे उड्डाण सुरू होऊन अवघे काही सेकंद झाले आणि अचानक एक भीषण दुर्घटना घडली। विमान इंजिनमध्ये खराबी असल्या कारणामुळे ते विमान जाऊन BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल बिल्डिंगला धडकले। या अपघातात 260 हून अधिक निरपराध जीव गमावले गेले। प्रवासी, कर्मचारी आणि जे विद्यार्थी भविष्यात दुसऱ्यांचे जीव वाचवणार होते। उसासे सुना काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारे विझले सुखाचे दिवे सुटले धागे मागे उसासे सुना काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे जळत्या भुई माळरानी हरली पुरी जिंदगानी वणव्यातली राख आता सलती इजा थेट झाली माती करपून गेली कथा यह है महाराज मेरे की हिंद का अमर उजाला था, आन पे कर दिए प्राण न्योछावर, लहू में जिसके ज्वाला था। रणधीर वीर तूफान चीर मेरे छत्रपति महाराज संभाजी, भूले अतीत शत्रु अधीर जब चलते थे महाराज संभाजी।
श्रद्धालुजनों से अनुरोध है, कृपया धैर्य और शांति बनाए रखें। सभी स्नानार्थी निर्धारित घाटों पर ही स्नान करें। अपने सामान की सुरक्षा स्वयं करें। भीड़ भाड़ वाले क्षेत्रों में सतर्क रहें। छोटे बच्चों, बुजुर्गों और महिलाओं का विशेष ध्यान रखें। किसी भी प्रकार की सहायता हेतु पास के सूचना केंद्र या पुलिस सहायता बूथ से संपर्क करें। अगर कोई वस्तु गुम हो गई हो या कोई व्यक्ति बिछड़ गया हो तो तुरंत नजदीकी नियंत्रण कक्ष में सूचित करें। यह आयोजन आपका है, इसे सुव्यवस्थित और भव्य बनाए रखें। प्रयागराज महाकुंभ प्रशासन आपका हार्दिक स्वागत करता है। जय गंगे, हर हर महादेव। कोल्हापुरातील नांदेड इथल्या पट्टाचे महास्वामी भट्टारक पट्टाचार्य मठाकडे महादेवी नावाची अंकिण आहे। गेल्या 34 वर्षांपासून महादेवी भक्तीच्या महादेवी भक्तीसाठी समाज प्रतीक्षा पूर्ण हो रही है। प्रतीक्षा अपने सुख करता दुख हरता के आने की। प्रतीक्षा 10 रोज के आतिथ्य और सेवा भाव की। प्रतीक्षा आगमन और आवाहन की। प्रतीक्षा सिद्धि और समृद्धि के अनुष्ठान की। बप्पा आ रहे हैं प्रतीक्षा पूर्ण करने। करता करे न कर सके, शिव करे सो होय। तीनों लोक नौखंड में महाकाल से बड़ा न कोई। करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे। न कर मैली तू गंगा, तन धोए मन तो गंदा। पलट के फिर नानी, बोली बात और बहता पानी। न कर मैली तो गंगा, तन धोए मन तो गंदा। मन पावन हो गंगा में डूबे नहाए। मन रावण जो लहरों में तूने बहाए। जो चला गया वो लौट के फिर ना आए। तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए। मन पावन हो गंगा में डूबे नहाए। मन रावण जो लहरों में तूने बहाए। हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, गंगे, हर हर गंगे, हर हर
संदेश. आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल. दाजी आता एकच ध्येय, स्वराज्य स्वराज्य स्वराज्य. टिळक, तुम्हाला विनम्र श्रद्धांजली. तुमच्या शेंगांच्या टरफलाची गोष्ट आठवली. सध्या लोक काही खातात आणि टरफलं इथं तिथं टाकत नाहीत, तर ती सुद्धा खाऊन टाकतात. काही खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे. स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक. स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास उपभोगता येतो. मंडालेहून निघालेल्या स्वातंत्र्याचा रोड आता आर्थर रोड पाशी येऊन थांबलाय. तिथं देशद्रोह्यांना मिळणाऱ्या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या लोकांनाही वाटू लागलाय. तुम्ही लिहिलं गीता रहस्य. गीतेतली बरीच रहस्य आता नव्यानं उलगडू लागली आहेत. कौरव पांडवांसारखे उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत कुणी हल्ली, तर युती आणि आघाडी करून सत्ता उपभोगतात. वस्त्रहरण तर नित्याचंच झालंय, पण कृष्णानं पाठवलेली वस्त्र कधीच पोचत नाहीत कुठल्याच द्रौपदीपर्यंत. टिळक, आता केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही कोणाला. गर्जना करणाऱ्या कुठल्या सिंहाचा भरवसा उरला नाही. सांगता येत नाही कधी कुणाच्या ताठाखालचं मांजर बनून जाईल. चिंतन आणि हवा पालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन राहायचात ना टिळक. तिथली हवा सुद्धा खूप पालटली आहे. गडाच्या पायथ्याशी आता रेव पार्ट्या चालतात. सिंह तर केव्हाच गेला. गड राखणंही आता कठीण झालंय. तुम्ही सार्वजनिक केलेला गणेश उत्सव मात्र खूप लोकप्रिय होतोय दिवसेंदिवस. प्रत्येक गल्लीचे बोळाचे स्वतंत्र राज्य झालेत नवसाला पावणारे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न तुम्ही केला होता. आता सरकारचं डोकंच काय, सरकारच ठिकाणावर नसतं. सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकलेत सगळ्यांना. आजच्या तरुणांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही. मग कुठले टिळक आणि कुठलं काय. टिळक, तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटची पिढी बहुतेक नाही, नक्कीच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे शिंपी परिवाराकडून मनपूर्वक स्वागत. यंदा आम्ही आपल्यासाठी एक खास देखावा सादर केला आहे. रामकुंडाची पर्यावरणपूरक प्रतिकृती. सिंहस्थ महाकुंभ 2027 साठी नाशिक सज्ज होत आहे. देश विदेशातून लाखो भाविक येथे येणार आहेत आणि रामकुंड परिसर या सोहळ्याचा मुख्य केंद्रबिंदू असेल. आमच्या या प्रतिकृतीत आपण पाहू शकता रामकुंडासोबतची काही महत्वाची मंदिरे. श्री देवमामलेदार समाधी, सिद्ध पाताळेश्वर मंदिर, प्राचीन गोदावरी मंदिर, दुतोंड्या हनुमान, वस्त्रांतर गृह, तसेच गोमुखातून वाहणारे पाणी आणि हो, गोदा घाटावरची मनमोहून टाकणारी गोदा आरती देखील. या सजावटीचं मुख्य आकर्षण आहे शाडू मातीची गणेश मूर्ती. मातीचा गणपती, निसर्गाची प्रगती. साधू स्वरूप बाप्पा हातात कापडी पिशवी घेऊन नो टू प्लास्टिक बॅग असा जणू काही संदेशच देत आहेत. या प्रतिकृतीसाठी आम्ही संपूर्णतः पर्यावरणपूरक साहित्य वापरलेले आहेत, जसे की कार्डबोर्ड, नैसर्गिक रंग आणि कापूस. आमचा सर्व नाशिककरांना एकच मोलाचा संदेश आहे. देवाचे फोटो, निर्माल्य आणि प्लास्टिक वस्तू नदीत टाकू नका. घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी घेऊन जा. निसर्ग जपा आणि परंपरा जोपासा. गोदावरी स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. अशा लहान लहान सवयींमुळे सुद्धा मोठे परिणाम हे घडून येत असतात. हरित कुंभ 2027 हा केवळ उत्सव नाही, तर एक संकल्प आहे गोदावरीचे रक्षण करण्याचा. हा देखावा साकारण्यासाठी आम्हा संपूर्ण शिंपी कुटुंबियांना 2 महिन्यांचा कालावधी लागला. धन्यवाद. तुमचे सुख करता तुमचे दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा. बाप्पा मोरया, हरे बाप्पा मोरया. राजा है ये. मैं तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर. तू इस गांव में मेहमान बनकर आया कर. ये तेरी सल्तनत है, तू यहाँ सुल्तान बनकर आया कर. शाही तुझी रे न्यारी, उधळत गुलाला भारी, रंगली गणेश नगरी. ढोले ताशाचा नाद निनादला.
देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी शान है तू. तुम्ही म्हणाल आता तर गणपती आलाय, मग देशभक्तीची गाणी का? कारण यंदाचा आकारचा बाप्पा 2025 घेऊन आलाय एक अनोखा विषय. 22 मे 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात निरपराध लोकांचे जीव गेले, माता भगिनींचे कुंकू पुसले. पण भारताने दिले जबरदस्त उत्तर. 7 मे 2025 रोजी पाकिस्तानवर हल्ला करून कितीतरी दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. एक असे ऑपरेशन ज्याने जगाचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर. या मोहिमेत सेना, नौदल आणि वायुदलाने दाखवले अतुलनीय शौर्य. आणि या तिन्ही दलाचं नेतृत्व करणाऱ्या 3 धाडसी स्त्रिया, विंग कमांडर डोमिका सिंग फ्रॉम एअरफोर्स, कोलोनियल सोफिया कुरेशी फ्रॉम आर्मी, कमांडर प्रेरणा देवसळी फ्रॉम नेव्ही. सॅल्यूट टू दिस नारी शक्ती. यंदा आकारचा बाप्पा 2025 या स्त्री शक्तीला मानाचा मुद्रा करतो आणि शहीद वीर जवानांना अर्पण भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद, जय भारत. गणपतये नमो नमः प्रभो सुख शांती. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळल्याची ग. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग. गर्द झाडीत दाट छाया सजणा, अमराई परी माझी काया सजणा. कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग. गर्द झाडीत दाट छाया सजणा, अमराई परी माझी काया सजणा. कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा. गणराज रंगी नाचतो, गणराज रंगी नाचतो, नाचतो. पायी घागऱ्या करीती ऋण झुण, पायी घागऱ्या करीती ऋण झुण. नाद स्वर्गी पोचतो, गणराज रंगी नाचतो, गणराज रंगी नाचतो, नाचतो. घाबरलीस ना, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होत आई. म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. बरं झालं आला सोन्या, काही खोट नाही.
कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. राणीची बाग. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. याच मुंबईमध्ये आर्थिक व्यवहार, सिमेंट, कॉन्क्रीट, माणसांची गर्दी व अवाढव्य तंत्रज्ञानाच्या जंगलात स्थित आहे. हिरव्यागार वृक्षवल्लींनी बहरलेलं, प्राण्या पक्ष्यांच्या मुक्त वावर असलेलं एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं जंगल राणीची बाग. 1861 मध्ये ब्रिटिश काळात बांधलेल्या या बागेला तत्कालीन राणीच्या नावाने व्हिक्टोरिया गार्डन असे नाव देण्यात आले. त्यामुळे तिला राणी बाग असेही म्हटले जाते. स्वातंत्र्यानंतर या बागेचे नाव बदलून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय करण्यात आले. 60 एकर परिसरात पसरलेल्या या बागेमध्ये सुमारे 800 पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती आणि 3000हून अधिक झाडे आहेत. तसेच वाघ, बिबट्या, तरस, अस्वल, हत्ती, जिराफ, विविध प्रकारचे हरिण, माकड, किंग कोब्रा, अजगर, मगर, त्याचसोबत पोपट, करकोचा आणि विशेष आकर्षण असणारे हम्बोल्ट पेंग्विन असे 330 पेक्षा जास्त प्राणी व पक्षी देखील आहेत. तर ऐतिहासिक वारसा असणारे सांस्कृतिक केंद्र पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण असून वनस्पतीशास्त्र व जैवविविधता शिकवणाऱ्या साधारण 50 महाविद्यालयांसाठी हे अभ्यासाचे केंद्र बनले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हिरवळ असलेल्या भागाचे प्रतिनिधित्व करणारी मुंबईचे फुफ्फुस आणि मुंबईकरांची व पर्यायाने संबंध भारताची शान अशी ही आपली राणीची बाग. चंद्रभागा आता आटायाची नाही. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही.